तर भाजपकडनं मला अनेक ऑफर आल्या होत्या असा मोठा दावा अभिजित दिपके यांनी केलाय। भाजपमध्ये जाण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचा आरोपही दिपकेंनी केलाय। यासोबतच मी कधीच भाजपत जाणार नाही अशी ठाम भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनामधून परतल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। भाजपकडून मला अनेक ऑफर आल्या होत्या असा मोठा दावा अभिजित दिपकेंनी केला। फक्त ऑफरच नाही तर भाजपकडनं धमक्याही देण्यात आल्याचा आरोप दिपकेंनी केलेला आहे। भाजपमध्ये सामील झाला तर बरं आहे, नाहीतर तुम्हाला ठोकू अशी धमकी आल्याचं दिपकेंनी आज संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं। इतकंच नाही तर आई वडिलांना सुद्धा धमकी आल्याचा आरोप दिपकेंनी केलाय। दिपकेंच्या या आरोपानंतर मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आव्हान दिलंय। धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे दिपकेंना म्हणाले। नाव सांगू शकला नाही तर आमच्या पक्षाची बदनामी करू नका असंही बावनकुळे यांनी दिपकेंना म्हटलंय। त्यांचे ऑफर आलेत मला, किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। म्हणजे तुम्हाला ऑफर आली? ऑफर आली का धमकी आली? चालू होतं, धमकी आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे। दुसरीकडे भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी मात्र अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। मला असं वाटतंय धादांत खोटं बोलणं, राजकारणाची धादांत खोटं बोलण्याची सवय त्या दिपकेंना इतक्या लवकर लागेल असं वाटलं नव्हतं। इतर राजकीय पक्षांचे जसे राहुल गांधी आपल्याला माफीवीर म्हणून माहिती आहेत, तसंच अभिजित दिपके पण आता खोटं बोलायला लागलेत काय असा प्रश्न पडावा असे हे आरोप आहेत। असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे। त्यांना चांगलं वाईट कळतं। या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्यांनी अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला। आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत। तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबर